मी भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तिकडून बंद झालाय ऑडिओ. 2014ला मी सुद्धा फसलो होतो, तुम्ही सुद्धा फसला होता. 2019ला मी सुद्धा फसलो होतो, तुम्ही सुद्धा फसलात. 2024ला मी शहाणा झालो, तुम्ही झालात की नाही? नक्की. कारण आजपर्यंत ज्यांना पंतप्रधान करायला पाहिजे म्हणून तुमच्याकडे मतं मागायला आलो होतो आणि त्यांनी पंतप्रधान व्हावं म्हणून ज्यांना मतदान करा हे सांगायला आलो होतो, आज त्यांना खुर्चीवरून खाली खेचा हे सांगायला आलेलो आहे. कारण संजयजी तुम्ही जे सांगितलं, आम्हालाच तुम्ही सुद्धा बोललात की पुसद म्हटल्यानंतर साहजिकच आहे वसंतरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि मी लहान होतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, कदाचित नवीन पिढीला कल्पना नसेल, पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव यांचे खूप घट्ट असे ऋणानुबंध होते, स्नेहसंबंध होते. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि काही वेळेला मी सुद्धा बाळासाहेबांसोबत 1 जुलै हा वसंतरावांचा जन्मदिवस, त्यांना शुभेच्छा द्यायला वर्षा बंगल्यावरती मी जात होतो बाळासाहेबांसोबत. असे आमचे ठाकरे कुटुंबीय आणि नाईक कुटुंबियांचे तेव्हा संबंध होते. पण आज समाज त्याच्यानंतर सलग शिवसेनेसोबत राहिलेला आहे, याचा मला अभिमान आहे. आणि वसंतरावांना सुद्धा अभिमान वाटत असेल की एका खऱ्याच्या बाजूने, सत्याच्या बाजूने माझा समाज उभा राहिलेला आहे. बोलण्यासारखं खूप आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत, कामगारांच्या व्यथा आहेत, महिलांच्या व्यथा आहेत. पण या व्यथा मी बोलेन, पण तुम्ही भोगता आहात. मगाच्या सभेमध्ये सांगितलं, कारण आता हल्ली माननीय पंतप्रधान यवतमाळमध्ये येऊन गेले, सभेला येऊन गेले ना. आणि आम्ही मुंबईमध्ये पेपरमध्ये वाचलं की 2014ला सुद्धा ते आले होते असं म्हणतात, 19ला पण आले होते असं म्हणतात. कारण त्यांना कोणीतरी सांगितलंय की यवतमाळमध्ये सभा घेतली तर तुम्ही यशस्वी व्हाल. याचा अर्थ तुम्हाला कळला काय? याचा अर्थ असा की तुमचं नशीब त्यांच्या हातात नाहीये, त्यांचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे. आणि 10 वर्ष सगळे जोमले बघितल्यानंतर ही माझी पुसदकर काय, महाराष्ट्रातली, संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही एवढी भोळी भाबडी नाहीये की तुम्ही वाटेल त्या थापा मारायच्या, तुम्ही विश्वासघात करायचा, तुम्ही दगाबाजी करायची आणि वरती निवडणुकीच्या तोंडावरती येऊन काहीतरी फेकून जायचं भीक दिल्यासारखं की पुन्हा एकदा आम्ही तुमच्या पालख्या व्हायला तयार नाही. यावेळेला माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रातला एक सुद्धा सैनिक भारतीय जनता पक्षाची पालखी वाहणार नाही. पालखीतनं त्याला खाली खेचू आणि कडवट देशाभिमानी पक्षाला आम्ही त्याच्यामध्ये बसून आमचा पंतप्रधान, इंडिया आघाडीचा पंतप्रधान त्या दिल्लीच्या तख्तावरती बसू. कारण आम्हाला सुद्धा असं वाटलं होतं की हे जे काही सगळं चाललेलं आहे, म्हणजे तेव्हा सुद्धा त्याच्यावरती एक उत्तर म्हणून मोदीजींना आपण पंतप्रधान केलं पाहिजे. कोणाच्याही ध्यानीमध्ये नव्हतं. 2014 साली भारतीय जनता पक्षाला सुद्धा आत्मविश्वास नव्हता की निवडून येतील की नाही. पण 30 वर्षांनंतर आपल्या देशात एका पक्षाचं सरकार दिल्लीत आलं होतं. अभिमान मलाही वाटला होता. मीही गेलो होतो त्यांच्या शपथविधीला. 2019 मध्ये आणखीन पुढे गेले, 300च्या वरती गेले, आणखीन अभिमान वाटला. पण 14 साली लोकसभा निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती होती. मधल्या काळामध्ये ती त्यांनी तोडली होती. आज जे भारतीय जनता पक्षाची लोक बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का रे? पण मी हिंदुत्व न सोडता देखील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत येतोय. याचं कारण मी भारतीय जनता पक्षाला सोडलं. भारतीय जनता पक्षाचं, भाजपाचं मी हिंदुत्व नाचलेलं, बुरसटलेलं आहे ते सोडलं. हिंदुत्व मी सोडलं नाही. आणि आमचं जे खरं हिंदुत्व आहे शिवसेनेचं,
ते मी अनेकदा सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, कारण कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतो. जे हिंदुत्व माझ्या आजोबांनी मला शिकवलं, जे हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मला शिकवलं, ते हिंदुत्व घरातली चूल पेटवणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे. आम्ही चूल पेटवतो. आमच्या मनामध्ये राम आहे, हृदयात राम आहे, पण हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. आज सुद्धा म्हणजे काल परवापासून सुरू झाले एक नवीन कायदा ते आता आणतायत देशात. कोणता? तो सीए कळलंय तुम्हाला? म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर जे कोणी भयभीत झालेले हिंदू असतील, जैन असतील, पारसी असतील, शीख असतील, त्यांना आपल्या देशात येऊ द्या, जरूर येऊ द्या. पण हा सुद्धा एक निवडणुकीचा जुमला आहे. पण आता 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल. आधीच त्या कायद्याच्या विरुद्ध जेव्हा मी मुख्यमंत्री झालो होतो, नोव्हेंबरमध्ये शपथ घेतली आणि डिसेंबरमध्ये त्यांनी हे भूत आपल्या देशामध्ये नाचवलं होतं, सीए आणि एनआरसी. एक भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली होती, खास करून आसामच्या जनतेमध्ये, की आमच्या या इथल्या राहण्याचं सर्टिफिकेट नसेल तर आमचं काय होणार, असं काहीतरी तो विचित्र कायदा होता. आणि त्याच वेळेला या कायद्याच्या विरुद्ध काही याचिका कोर्टात दाखल झाल्या. त्या याचिकांचा अजून निकाल लागलेला नाही आणि आज परत त्यांनी सीएची अधिसूचना जाहीर केली. म्हणजे हा निवडणुकीचा जुमला आहे. यांना फक्त धर्माधर्मामध्ये भेद करायचा आहे, मारामारी करायची आहे, दंगली पेटवायच्या आहेत. आणि म्हणून मी जे सांगतो की ही जी आता उद्याची निवडणूक होणार आहे, एका बाजूला भाजप आहे जो धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवतो आहे, घटना बदल करू इच्छितो आहे, आणि दुसऱ्या बाजूला इंडिया नावाची आपली जी आघाडी झाली ती देशभक्तांची आघाडी आहे. म्हणजे ही निवडणूक देशभक्त आणि द्वेषभक्त अशी होणार आहे. सांगा तुम्ही कोणाच्या बाजूला? तुम्ही देशभक्त आहात की द्वेषभक्त आहात? कारण यांच्या विरुद्ध जर काही बोललं तर लगेच देशद्रोही आहे. नाही, आम्ही देशभक्त आहोत. आणि जर बाहेरच्या देशातील हिंदूंना तुम्ही आपल्या देशात घेत असाल, जरूर घ्या. पण अजून देखील काश्मीरचं 370 कलम काढले, ज्याला आम्ही पाठिंबा दिला होता, हो दिलाच. आणि काश्मीरमध्ये जेव्हा काश्मीरी पंडित घर सोडून बाहेर पडत होते, म्हणजे आपल्याच देशामध्ये काश्मीरी पंडित संपूर्ण देशामध्ये विस्थापित होऊन असे पसरले होते, कोणी त्यांचा वाली नव्हता. तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये या, मी तुम्हाला घर देतो, मी तुमच्या शिक्षणाची सोय करतो. कुठे होता तेव्हा सीए? आज तुम्ही सीए आणता आहात. काश्मीरी पंडित ते सगळे घर सोडून पळून गेले. 370 कलम काढून 3, 4, 5 वर्ष, किती वर्ष झाली कल्पना नाही. अजूनही काश्मीरमध्ये निवडणुका घेत नाहीयेत. पण जे घर सोडून पळून गेलेले, पळावं लागलेले काश्मीरी पंडित आहेत, त्यांना काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षित तुम्ही नेऊन दाखवा पहिलं, आणि मग या गोष्टी करा. मग सीए जर का आणायचं असेल तर मणिपूर पेटलेलं आहे. मणिपूरमध्ये काही हिंदू राहत नाही. जाती जमातीमध्ये जो काही आगडोंब उसळलेला आहे, ना तिकडे पंतप्रधान जायला तयार, ना तिकडे गृहमंत्री जायला तयार. म्हणजे पंतप्रधान समुद्राच्या बुडाशी जातात, तळाशी जातात, पाण्याच्या तळाशी जातात, पण मणिपूरमध्ये जात नाहीत. महाराष्ट्रामध्ये मत मागायला येतात, पण मणिपूरमध्ये जात नाहीत. काय मणिपूरमध्ये जे भयभीत झाले ते हिंदू नाहीये? बरं, हे सगळं बाजूला ठेवा. आता हल्ली म्हणजे वर्ष 6 महिन्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा, कदाचित तिथे काढला असेल नसेल मला माहिती नाहीये, पण याच भाजपच्या चेल्या चपाट्यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले होते. माहितीये तुम्हाला? हिंदू जन आक्रोश. आणि मी त्यांना प्रश्न विचारला होता की आता 10 वर्ष होत आली, तुमचे मोदीजी विश्वगुरु तिकडे पंतप्रधान म्हणून बसलेत, सगळ्यात जगातला सगळ्यात शक्तिमान माणूस देशाच्या पंतप्रधानपदी बसलेला आहे, हिंदुत्ववादी आहेत ना. मग अशा माणसाच्या राजवटीत हिंदूंना आक्रोश करावा का लागतो आहे? देशाबाहेरचे हिंदू तुम्ही भयभीत असतील ते आणा, पण तुमच्याच राजवटीमध्ये आमच्याच देशातील हिंदूंना जन आक्रोश मोर्चे काढावे लागत असतील
तर इथे भयभीत झालेल्या हिंदूंनी जायचं कुठे, त्यांची सुरक्षा करायची कोणी? हे सगळं देश नाचवणारं राजकारण मी तर त्याला भाडकाऊ किंवा भाडोत्री जनता पक्ष म्हणतोय. कारण तो जनता पक्ष वेगळा होता, एक वेगळा नीतिवान पक्ष होता, नीतिवान माणसांचा पक्ष होता. 2014 साली आणि 19 साली आणि आता पुन्हा 24 साली मोदीजी इकडे येऊन गेले. मी बातम्या घेऊन आलेलो आहे. 2014 साली इथल्याच कुठल्या दाबडी गावामध्ये चाय पे चर्चा त्यांनी केली होती. म्हणजे चहा पिता पिता चर्चा. आणि काय काय सांगितलं होतं, मी कापसासाठी काय करीन, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून देईन, शेतीला मी वीज पुरवठा करीन, बँकेचे अधिकारी घरी येऊन तुम्हाला कर्ज पुरवठा करतील. मग तुम्ही मला सांगा, याच्यापैकी एक तरी गोष्ट झाले? कर्ज पुरवठा होतोय? बँकेचे अधिकारी घरी येऊन कर्ज पुरवठा करतायत का? कर्ज फेडता येत नाही दुर्दैवानी म्हणून जप्तीच्या नोटिसी लावायला घरी येत आहे ते सांगा. पीक विमा योजनेचे किती जणांना पैसे मिळाले? दिवसाकाठी किती जणांना वीज मिळते? जनधन योजना किती जणांना मिळालेली आहे? उज्ज्वला योजना किती जणांना मिळालेली आहे? सगळ्याचं उत्तर नाहीच. आणि त्यावेळेला जे सांगितलं होतं अच्छे दिन आएंगे, आता मी सांगतोय, आता मोदीजी तुमची राजवट संपते, आता देशाला खरे अच्छे दिन येणार आहेत. अब अच्छे दिन आएंगे. कारण जुमलाबाजी करणार सरकार आता जाणार, आम्ही त्यांना घालवणार. पण तुम्ही सगळे शेतकरी आहात. किती शेतकरी तिकडे? जरा हात वर करा. एवढे सगळे शेतकरी आहात? जरा हात वरतीच ठेवा आणि आजूबाजूला बघा. जरा हात वरतीच ठेवा आणि आजूबाजूला बघा. किती जण तुम्ही आहात? अरे एवढे हात जर का हातात हात घालून उभे राहिले तर हुकुमशाहीची काय हिंमत आहे तुम्हाला चिडून टाकण्याची? पण तुम्ही सगळे साधे भोळे आहात. तुम्ही काय करता? कर्ज फेडता येत नाही. कारण एक तर कर्ज काढताना जमीन गहाण टाकावी लागते, घर गहाण टाकावं लागतं, बैलजोडी गहाण टाकावी लागते, बायकोचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं. आणि मी स्वतः त्यावेळेला फोटोमध्ये बघितलेलं आहे की बैल जोडी गहाण टाकल्यानंतर एक तर स्वतः शेतकरी किंवा शेतकऱ्याची पत्नी ही नांगराला झुंपून तुम्ही नांगरणी करता. अशा वेळेला कुठे जातात मोदीजी? कुठे जातात गृहमंत्री? सगळं गहाण टाकून तुम्ही कर्ज घेता. पीक हातातोंड्याशी येते असं वाटताना कधीतरी अवकाळीचा फटका बसतो, कधी दुष्काळ येतो. हमी भावाचा पत्ताच नाहीये, विमा तर मिळतच नाहीये. आणि मग बँकांचे तगाने मागे लागतात. आणि माझा शेतकरी हा भोळा भाबडा आहे, प्रामाणिक आहे, नीतिवान आहे. तो मोदीजींच्या मित्रासारखा कर्ज बुडवून पळून परदेशात पळून जाणारा माझा शेतकरी नाहीये. गेल्या 75 वर्षात 70 वर्षामध्ये मला एक तरी शेतकरी असा दाखवा की जो बँकेचं कर्ज बुडवून परदेशात पळून गेलाय, परदेशात मजा मारतोय, लग्न पार्ट्या करतोय, पण बँक बुडवून गेलेला आहे. नाही. हे सगळे बँक बुडविते आहेत, त्यांचं तुम्ही रक्षण करतात. म्हणजे मला संताप एका गोष्टीचा येतो की विदर्भामध्ये जास्तीत जास्त आत्महत्या यवतमाळमध्ये होतात, झाल्यात. आणि त्या आत्महत्यांमध्ये सुद्धा किती जणांना पात्र केले, किती अपात्र केले, आहे का हिशोब? म्हणजे प्रशासनाच्या मनात आलं तर हा पात्र, प्रशासनाच्या मनात आलं तर हा अपात्र. गेल्या वर्षात काही हजार शेतकऱ्यांनी इकडे आत्महत्या केल्यात. आणि आमचे मोदीजी येऊन गेले. मोदीजींच्या सभेला किती खर्च झाला? 12 करोड. मग 12 करोड जर चांगला माणूस असता, एखादा संवेदनशील, जे म्हणतात मोदी परिवार, जर मोदीजी तुम्हाला हा शेतकरी तुमचा परिवार वाटत असता तर तुम्ही इकडे नुसता तुमच्या व्हिजिटवरती 12 कोटी रुपयांचा चुराडा नसता केला, ते 12 कोटी रुपये माझ्या या शेतकऱ्यामध्ये वाटून टाकले असते तुम्ही. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये ते वाटले असते. बघा, करा हिशोब करा. 12 कोटी भागिले किती, गुणिले किती. एवढ्या जणांचं कुटुंब सावरलं गेलं असतं. पण थापा मारायला तुमच्याकडे 12 कोटी आहेत, पण माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे पैसा नाही. गद्दार फोडायला, सरकार पाडायला तुमच्याकडे पैसे आहेत,
पण आपल्या अन्नदात्याला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तरी देखील निर्लज्जपणाने सांगतायत. तेव्हा सांगितलं होतं की 2022 पर्यंत तुमचं उत्पन्न दुप्पट करीन. आज लागवडीचा खर्च दुप्पट तिप्पट झालेला आहे. कोणाचं एकाचं तरी उत्पन्न दुप्पट झालं असेल तर मी त्याचा इकडे सत्कार करतो. आहे कोणीकडे? आहे? लागवडीचा खर्च वाढलाय की नाही वाढला? वीज वेळेवर मिळते? बरं बियाणं तरी खरं चांगलं मिळतं का मोदीजींच्या आश्वासनाप्रमाणे ते सुद्धा बोगस बियाणं आहे? यांचं बियाणं सुद्धा बोगस आणि यांच्या खापा सुद्धा बोगस. हे जुमले आहेत नुसते. आणि 2014 साली त्यांनी सांगितलं होतं की जो प्रामाणिक असेल त्याला मी बक्षीस देईन आणि जो गुन्हेगार असेल, भ्रष्टाचारी असेल त्याला मी शिक्षा देईन. मी तो फोटो नाही आणलेला, मला वाटतं गेल्या वर्षीच्या राखी बंधनाचा. कोण होतं रे? का गेल्या भाजपमध्ये? भाजप म्हणजे शिवसेना सोडून ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, बरोबर ना? त्यांचे कोणतरी एक जवळचे त्यांना तुरुंगात टाकलं होतं, मग आवरून गेला तिकडे. आणि यांची गॅरंटी कशी आहे? तिथे सगळ्यांना विचारतात, पहिला आरोप करतात. इथल्या खासदारावरती भ्रष्टाचाराचे आरोप कोणी केले होते? भाजपने केले होते ना. त्यांचा सोय कोणतरी बोबडा इकडे येऊन बोंबलून गेला होता आणि त्यांनी बोंबलला. एका व्यक्तीला अटक झाली आणि लगेच विकासासाठी ह्या तिकडे गेल्या आणि राखी बांधली की मी सगळं पाप केले, आता तुम्हीच मला वाचवा. मग त्यांनी सुद्धा सांगितलं की डरो मत, क्या किया है? भ्रष्टाचारी तो किया है ना, साथ में आ जाओ, आपको कुछ नहीं होगा, ये मेरी गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी आहे. मग ते सगळ्यांना विचारतात, काय रे बाबा कितीचा घोटाळा केलायस? मग सांगतात 5 कोटी. 5 कोटी अरे कोणी आणलेला? घेऊन जा. कितीचा केला? 25 कोटी. अरे काय तुम्ही माणसं, कशी माणसं आणता? घेऊन जा. 500 कोटी, हा थोडं जरा बाजूला ठेवा. 1000 कोटी, हा थोडं जवळ आणा. 70,000 कोटी, अरे याला घ्या ना, याला उपमुख्यमंत्री करा. जेवढा घोटाळा मोठा तेवढं पद मोठं. मग मला असा प्रश्न पडलाय, ज्या मोदीजींनी राष्ट्रवादीवरती म्हणजे अजित पवारांवरती 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, लगेच 4 दिवसात ते उडी मारून तिकडे गेले आणि त्याला उपमुख्यमंत्री केलं. जर 70,000 कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्रीची किंमत काय असेल? मुख्यमंत्र्यांनी किती केला असेल? कारण 19 साली जे बोंबलत फिरत होते, मी पुन्हा येईन, त्यांचा पत्ता सुपडा साफ करून टाकला. आणि उपमुख्यमंत्री अर्धा मुख्यमंत्री केला. आणखी त्यांच्या उरावरती अजित पवार बसून पाव मुख्यमंत्री करून टाकला. म्हणजे ही हालत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. मला खरंच दया येते, मी कुत्सितपणे म्हणत नाही. कदाचित देवेंद्र फडणवीस असं म्हणतील की उद्धव ठाकरे टोमणे मारतात. नाही हो, टोमणा मी मारत नाही, मी खरं बोलतो. कारण भारतीय जनता पक्ष नाही म्हटलं तर 30 वर्ष मी ओळखतोय त्यांना. अनेक जुने कार्यकर्ते, म्हणजे पहिली भारतीय जनता पक्षाची ओळख करून दिली ती प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांनी. त्यांच्यानंतर त्यांच्या सोबत आले ते इथले बाजूचे आपले नागपूरकर. कोण? नितीन गडकरी. काय रुबाब होता आपल्या युती सरकारमध्ये. शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न मुंबई पुणे रस्ता पूर्ण करण्याचं या धाडसी माणसाने करून दाखवलं. अभिमान होता गडकरींबद्दल, नक्कीच. पण गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये मोदीजींचं नाव आहे, अमित शहाचं नाव आहे, मुंबईच्या कृपाशंकर सिंहचं नाव आहे. कोण कृपाशंकर सिंह? आहे ना. कोणी आरोप केले होते? बीजेपी. म्हणजे कृपाशंकर सिंग सारखा बरबटलेला माणूस असं भाजप म्हणायचे. त्यांचं नाव मोदींच्या बरोबर आहे, पण आमच्या गडकरींचं नाव मोदीजींबरोबर नाहीये. कधी त्यांना उमेदवारी देणार नाही देणार आता सुद्धा मी बोलताना आज दिली असेल मला कल्पना नाही. नाहीतर मी गडकरीजींना 2 दिवसापूर्वी बोललो होतो तेच परत बोलतोय की गडकरीजी, तुमचा अपमान होत असेल तर लाथ मारा त्या भाजपला आणि या महाविकास आघाडीत आम्ही तुम्हाला जिंकून आणतो.
आम्ही देतो तुमचं मानाचं पान वाढून. आमचं सरकार येते, आम्ही तुम्हाला मंत्री करतो आणि नुसती आता दिली होती तशी नुसती खुर्ची देणार नाही, तर तुम्हाला अधिकारासह खुर्ची देतो मंत्रीपदाची. या पण दाखवा महाराष्ट्राचं पाणी काय आहे. हा महाराष्ट्र त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. आग्र्यात गेल्यानंतर औरंगजेबासमोर न झुकणारा महाराष्ट्र. तुम्ही का झुकताय त्यांच्या समोर? अहो देणार हे बसले तिकडे. ते जर का यांच्याकडे मागायला येत असतील तर हे लोक तुम्हाला नाही देऊ शकत. मोदीजीला जर का माझ्या महाराष्ट्राच्या जनतेची मतं पाहिजेत, माझ्या यवतमाळची मतं पाहिजेत म्हणून मोदी जर का इकडे येत आहेत, तर गडकरीजी तुम्ही कशाला घाबरता? तुमचं मी परत सांगतो, तुमचं नशीब मोदींच्या हातात नाही, मोदीजींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे. आणि शेतकऱ्यांना खास करून सांगतोय की बाबा तुम्ही हताश होऊ नका, अजिबात नाहीये. तुम्ही साधे भोळे जी मी म्हटलं तुम्हाला की काय करणार आता, जीव देण्याखेरीज पर्याय नाही. मुलाचं गणवेश आणायला पैसे नाहीयेत, मुलाची फी भरायला पैसे नाहीये, मुलाच्या शाळा प्रवेशाला पैसा नाहीये, कुटुंबियांच्या उपचारासाठी पैसे नाहीयेत, बँकेचा तगादा लागलेला आहे, अवकाळी पडलेला आहे, दुष्काळ पडलेला आहे, हमी भाव मिळत नाहीये. मग आता जगून उपयोग काय? मी करू तरी काय? आत्महत्या करून मोकळा होतो. नका करू असं पाप. ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांची घरं आज उघड्यावरती पडलेली आहेत. जर करणार असेल तर एकच करा, हिंमत करून शेतकरी बनून मतदान करा. तुम्हाला पाहिजे असलेलं सरकार तुम्ही निवडून आणा. जसं उत्तरेतले शेतकरी रस्त्यावरती उतरलेत, एकदा नाही दुसऱ्यांदा उतरलेत. 1-1.5 वर्षापूर्वी ते शेतकरी उतरले होते रस्त्यावरती. 7-8 महिने रस्त्यावरती ऊन वारा थंडी पाऊस काय कशाची पर्वा नाही केली, गेले चालून लाल किल्ल्यावरती. त्या शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणण्यापर्यंत त्यांची पाळी गेली होती. आज सुद्धा जे शेतकरी रस्त्यावरती उतरलेत, काय त्यांची मागणी? काय तुमची खुर्ची मागतायत का तुमच्याकडे भीक मागतायत? तुम्ही जे 2014 साली सांगितलं होतं की स्वामीनाथन कमिटीप्रमाणे आम्ही तुम्हाला हमीभाव देऊ, तुमचा लागवडीचा खर्च असेल त्याच्यामध्ये 50% रक्कम अधिक टाकून तो तुम्हाला हमीभाव म्हणून देऊ, एवढंच ते मागतायत. स्वामीनाथनना तुम्ही भारतरत्न दिलं. मग स्वामीनाथनना भारतरत्न दिला असाल हरित क्रांतीचे जनक म्हणून, तर मग त्यांनी दिलेला अहवाल केल्याच्या टोपलीत का टाकताय? त्यांना जर का तुम्ही त्यांच्या शिफारशी मानल्या तर त्यांना भारत रत्न दिलं नसतं तरी चाललं असतं, पण त्यांचा अहवाल मानला असता तर त्यांना केवढं एक पुण्य लाभलं असतं, त्यांना समाधान लाभलं असतं की मी माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी देऊ शकलो. पण ते तिथले शेतकरी उतरले, त्यांच्यावरती अश्रुधूर सोडले जातात, लाठीमार केला जातो, रबरी गोळ्या चालवल्या जात आहेत, तारीची कुंपणं टाकतायत, खिळे टाकतायत, तरी पण हटत नाहीये. ट्रॅक्टर घेऊन चाललेत, रेटा लावलाय दिल्लीला, चलो दिल्ली. तशा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं पाहिजे की आता बस झालं, तुम जाओ घर जाओ, आपकी बार भाजपा तडीपार. आम्ही तुमच्या थापा 10 वर्ष सहन केल्या, 10 वर्ष आम्ही तुम्हाला सहन केलं. ह्याच्या पुढे आम्ही सहन करू शकत नाही, कारण 10 वर्ष संपूर्ण देशाच्या आयुष्यातली फार मोठी होतात. 14 साली आम्हाला जे मृगजाल दाखवलं होतं ते 2019 साली दाखवलं 24चं, आणि 24 साली दाखवलं 2047चं. अरे 47 साली असणारे कोण? तुम्ही आम्ही कोणत्या 47 साल बघायला असणार आहोत? पण कुठे फसतो आपण? चला मी तुमच्यासमोर सगळ्यांना माझ्या स्टेजवर बसलेल्यांना आव्हान देतो की तुमच्यापैकी एकाने सांगायचं की समोर बसलेल्यांना सांगायचं मला मत द्या, मला म्हणजे प्रत्येकाला मी तुम्हाला चंद्रावर घर देतो. देताय कोणी? देताय? मी सांगतो मी तुम्हाला घर देतो. मग तुम्ही काय म्हणाल? अरे चंद्रावर घर देता येणार नाही माहिती, हे पण नाही म्हणतायत, पण हा म्हणतोय देऊ शकतो. तो देऊन याला मत दिलं तर कदाचित दिलं तर चंद्रावर घर, आणि तुम्ही देता मत. मग ते झालं की सांगतो मी येतो निवड इलेक्शन का जुमला था, ऐसे जुमले तो करणे ही पडते. अरे त्याच्यासाठी त्याचा जीव गेला ना. पण नोटबंदी केली, त्याच्यामध्ये जीव गेला, कुठे काळा पैसा गेला. आणि आज तर परिस्थिती अशी आली, तरी बरं मी सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो. फक्त सुप्रीम कोर्टाने आता ती जी भूमिका घेतली ती कणखरपणाने पार पाडली पाहिजे, नुसता ताशेर मारून चालणार नाही. जे मोदी सांगतात सगळ्यांना आणि भाजप ओरडून सांगतोय काँग्रेसने देश को लुटा, काँग्रेसने देश को लुटा. मग त्या प्रशांत भूषणनी जी एक याचिका केलेली आहे निवडणूक रोखे, त्याचा हिशोब बाहेर आलाय आता. आणि त्या हिशोबामध्ये कोणी कोणाला किती पैसे दिले
याच्याबद्दलची याचिका आहे. स्टेट बँकेने सांगितलं की आम्हाला अधिक 3 महिने द्या. कशाला 3 महिने? तुम्ही माझ्या शेतकऱ्याला जी बँक कर्ज देते त्यांनी वेळेवर कर्ज नाही भरलं तर त्याच्याकडचे त्याचा पत्ता तुमच्याकडे आहे, त्याच्या घरावर तो नोटीस लावण्यासाठी बरोबर सगळी माहिती आहे. पण हजारो कोटी रुपये ज्यांनी भारतीय जनता पक्षाला दिले अशी किती लोक आहेत आणि त्यांची माहिती तुमच्याकडे नाही. ती माहिती द्यायला तुम्हाला 3 महिने लागतात. म्हणजे स्टेट बँक सुद्धा भाजपची दलाल झाली की काय, भाजपची गुलाम झाली की काय? आणि जो हिशोब आलेला आहे पेपरमध्ये, काँग्रेसला जे 60 वर्ष जमलं नाही ते भाजपाने करून दाखवलं. काय केलं काँग्रेसनी, काय केलं भाजपनी? भारतीय जनता पक्षाच्या खात्यात किती पैसे आहेत? किती आहेत? 7,000 कोटी. आणि काँग्रेसच्या खात्यात किती आहे? 700 ते 800 कोटी. कोणी देशाला लुटलं? भाजपने लुटलं ना. किती वर्षात लुटलं? गेल्या 5-7 वर्षात लुटलेलं आहे. म्हणजे काँग्रेसला 60 वर्षात नाही जमलं ते भाजपनी लुटून 7 वर्षात करून दाखवलं. मग देशाचा लुटारू कोण, काँग्रेस की भाजप? आणि या लुटारूंच्या हातात परत आपण देश नेणार लुटायला. लुटा रे लुटा, छान लुटताय, मस्त लुटताय, लुटा लुटा लुटा. आम्ही बघतो हे लुटारू आहेत, हे दगाबाज आहेत. अरे ज्या शिवसेनेने, ज्या शिवसेना प्रमुखांनी, मोदी साहेब जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा तुम्हाला ते उचलून केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते. देशात एकमेव माणूस असा होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांनी सांगितलं नाही मोदी गया तो गुजरात गया. आणि त्यांच्यानंतर जेव्हा राजनाथ सिंह होते यांचे अध्यक्ष, 2013 साल असेल, 2014 साल असेल, मला अचानक त्यांचा फोन आला, उद्धव जी आपके साथ एक बात करनी है, आपकी एक सलाह लेनी है. मतलब राजनाथ जी कहिए, कल हमारे पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग होने जा रही है और हम प्रधानमंत्री के नाम के पद के नाम के लिए ये नरेंद्र मोदी जी का नाम हम देना चाहते हैं, आपकी क्या सलाह है? मतलब बिल्कुल करो, हम आपके साथ है. म्हणजे माझ्या वडिलांनी तर यांना वाचवलंच. आणि मोदीजी पहिल्या प्रथम भाजपाच्या व्यतिरिक्त जर कोणत्या पक्षाने तुमच्या नावाला संमती दिली असेल तर ती माझ्या शिवसेनेने तुम्हाला दिलेली होती. आणि असा हा पक्ष, अशी ही माझी सोन्यासारखी माणसं आज तुम्हाला अचानक भ्रष्टाचारी वाटायला लागली. पक्ष फोडलात. बरं फोडला नाही, शिवसेना संपवायला निघालात, उद्धव ठाकरेला संपवायला निघालात. हे तुमचं हिंदुत्व आहे? ही दगाबाजाची अवलाद. आम्हाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवणूक दिलेली आहे, प्रेमाने मिठी जरूर मारा, पण कोणी जर का पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहू नका. तुम्ही आमचा गैरफायदा घेतलात, माझ्या शिवसेनेचा पाठिंबा घेतलात. पंतप्रधान पदाची माडी चढल्यानंतर तुम्हाला शिवसेना नकोशी झाली, तुम्ही माझा पक्ष फोडलात, गद्दारी करायला लावलीत पक्षामध्ये. आणि माझं पक्ष चिन्ह त्या गद्दाराला दिलं, पक्षाचं नाव त्या गद्दाराला दिलं. मग मी आव्हान देतोय, मी इकडे जनतेच्या मध्ये येऊन उभा राहतो. मेंढेनी यावं, त्या नार्वेकरनी यावं आणि या लोकांमध्ये पोलीस प्रोटेक्शन शिवाय येऊन सांगायचं शिवसेना कोणाची. हिंमत असेल तर येऊन दाखव. अरे निवडणूक आयोगाला आम्ही 19,40,000 शपथपत्र आणि सदस्यपत्र दिली तिकडे, कारण त्यांनीच मागितली होती. एक जवळपास 4-5 महिने तुमच्यापैकी सुद्धा अनेक जणांनी भरून दिली असतील. दिली ना. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र दिली पदाधिकाऱ्यांची आणि सदस्यपत्र दिली 19,40,000. तो निवडणूक आयुक्त, त्याचं नाव मी धोंड्या ठेवले. धोंड्या, तू काय तुझ्या बुडाशी घेऊन झोपलास? आणि सुप्रीम कोर्टाने जे परवा सांगितले की विधिमंडळाच्या जोरावरती, बहुमताच्या जोरावरती तुम्ही पक्ष कोणाचा ठरवता आहात, हे आमच्या निर्णयाच्या बाहेर नाही का? म्हणून मला सुप्रीम कोर्टाला परत विनंती करायचं आहे की तुम्ही सर्वोच्च आहात, पण लोकशाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला औषध द्या. लोकशाही मेली आणि मग तुमचं औषध आलं तर काही उपयोग होणार नाही. तोपर्यंत लोकशाही मेलेली असेल. ही लढाई उद्धव ठाकरेची नाही, ही लढाई शिवसेनेची नाही, ही या देशाच्या लोकशाहीची लढाई आहे. लोकशाही जिवंत राहणार की नाही ही लढाई आहे. आणि सर्वोच्च न्यायालय निकाल देईल तेव्हा देईल. मी तुमच्या न्यायालयात आलोय, तुम्ही मला निर्णय नाही देणार आहात की नाही?
मी जनतेच्या न्यायालयात आलोय, कारण माझ्या देशामध्ये लोकशाही आहे आणि माझ्या देशामध्ये जनतेचं मत पंतप्रधान ठरवत असेल तर माझं सुद्धा नशीब ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ माझ्या जनतेला आहे, ते नरेंद्र मोदी किंवा भाडखाऊ जनता पक्षाला नाहीये. कसली भाडोत्री माणसं आणता तुम्ही, कुठून आणता? आजपर्यंत जी लोक पक्ष वाढवण्यासाठी राबली, रक्त आटवलं, त्यांनी घरदार सोडून दिलं. पण ह्याना मोदी परिवार, मोदीजी तुमच्या परिवारमध्ये माणसं नाही, तुमच्या परिवारामध्ये फक्त तुमची खुर्ची आहे, तुमचं प्रेम तुमच्या खुर्चीवर आहे, माझ्या देशातल्या जनतेवरती तुमचं प्रेम नाहीये. मोदी परिवार म्हणजे फक्त मी आणि मीच, दुसरा कोणी असता कामा नये. ह्याला आम्ही परिवार नाही म्हणत, हा सगळा परिवार हा माझा परिवार आहे. जसं मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब, माझी जबाबदारी, कुटुंब सुद्धा तुम्हाला मानलं, तुम्ही सुद्धा मला कुटुंबातला एक मानला आणि मी तुमची जबाबदारी तेव्हाही घेतली होती. आणि हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी आज सुद्धा माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी आज घेतोय. पण भाजपाचं जे मी सांगत होतो, या काही बातम्या तुमच्यापर्यंत येणारच नाही आहेत. एक व्यक्ती जिचं नाव प्रशांत कुमार जगदेव आले तुमच्यापर्यंत, माहितीये कोणाला? कुठे होते, कुठे आहेत माहितीये? ही व्यक्ती ओरिसामधली नवीन पटनायक त्यांच्या पक्षामध्ये होती. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी नवीन पटनायक ह्यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं, गेट आउट. कारण काय होतं? कारण त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घुसवली होती. एक 15-20 लोक कार्यकर्ते भाजपचे जखमी झाले होते, एक पोलीस अधिकारी जखमी झाला. आणि नवीन पटनायकने सांगितलं की हा राक्षसीपणा माझ्या पक्षात चालणार नाही, भाजपचे असले तरी माझ्या राज्यातली ती माझी जनता आहे, त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केलास, गेट आउट. काढून टाकलं त्यांना. आणि नवीन पटनायकने काढल्यानंतर ह्या भाडखाऊ जनता पक्षाने वाजत गाजत त्या जगदेवला भाजपामध्ये घेतला आणि ज्यांना चिरडलं होतं त्यांच्या उरावरती आता उमेदवार म्हणून लादलाय. हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे? हे हिंदुत्व तुम्हाला पटते? म्हणजे निवडणुका आल्यानंतर वाटेल ते तुम्हाला देईन, ही जी बातमी आहे. मगाशी अंबादासजी तुम्ही उल्लेख केला, मी बातमीच घेऊन आलेलो आहे. हे दुसरे गद्दार, एक मोठा गद्दार, एक छोटा गद्दार. नाव सेवालाल महाराजांचं घ्यायचं. अरे सेवालाल महाराजांबद्दल मला सुद्धा आदर आहे, मी सुद्धा पोहरा देवीला जाऊन नतमस्तक घेऊन आलेलो आहे. सगळे सुनील महाराज वगैरे सगळे माझ्या सोबत आहेत. पण सेवालाल महाराजांचं नाव घेणार असाल तर महाराजांच्या शिकवणीप्रमाणे वागा. काय महाराजांची शिकवण होती? महिलांशी कसं वागलं पाहिजे, मुली म्हणजे जिवंत देवी असतात, हे सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे. यांनी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे? मी का काढला होता त्याला मंत्रिमंडळातून? गणेश छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, सेवालाल महाराजांची शिकवण आहे. जो एक भूखंड समाजाच्या नावाखाली दिला गेला होता, बंजारा समाजाने मागणी केली होती, त्यांना भूखंड दिला आणि ह्या गद्दारांनी तो स्वतःच्या नातेवाईकांच्या ट्रस्ट खाली घचत घातला, अशी बातमी आहे. हे तुमची सेवा करणार? हा भूखंड तुम्हाला परत मिळणार? आता त्या भूखंडाचं काय होईल, कोर्टात जे जातील त्याचं काय होईल ते होऊ देत. पण मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने आपलं सरकार परत येणार, केंद्रातही येणार आणि राज्यातही येणार. आणि ह्याच्या घशात घातलेला भूखंड जर कोणी बाहेर काढू शकलं नाही तर मी तुमच्या समाजाला पुन्हा नव्या मुंबईमध्ये भूखंड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तो फक्त आणि फक्त तुमच्या समाजाचा असेल. माझ्याकडे कधी लांडी लबाडी किंवा खोटे म्हणून मी मतं मागायला आलेलो नाहीये. आज जे काय अमित शहा म्हणतात घराणेशाही, आमच्या 3 पिढ्या तर जनतेसमोर आहेत, 4थी पिढी सुद्धा तर लोकांमध्ये फिरते. पण अगदी मगाच्या सभेत सांगितलं, इतरही सभेत सांगितलं, माझ्या आजोबांपासून 7-8 पिढ्या या जनसेवेमध्ये आमच्या जनतेच्या चरणी आम्ही सेवा करतो आहोत. मग मोदी साहेब तुमच्या किती पिढ्या जनतेसाठी राबल्यात? अमित शहाजी तुमच्या किती पिढ्या जनतेसाठी राबल्यात? तुम्ही आमच्यावरती आरोप करता. आदित्यला मुख्यमंत्री करायचंय, बरं करायचंय मला, पण ह्यांनी मतं दिली पाहिजेत ना. यांनी मतं दिली तर मी काय, आदित्य काय, कोणी मुख्यमंत्री होईल ते यांनी ठरवायचंय. पण अमित शहाजी पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मुख्यमंत्री होण्यासाठी लोकांनी निवडून द्यावं लागतं.
कारण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाहीये, जसं तुम्ही तुमच्या पोराला तिकडे बसवलंय. जय शहाला जसा बसवलाय तो काय निवडून आलाय? काय त्याचं क्रिकेटमधलं योगदान काय? काय बॅट्समन आहे, बॉलर आहे? नशीब बॅट्समन बॉलर नाहीये. कसा चालतो, कसा बोलतो, काय याचं कर्तृत्व. पण कोणाच्या धानीमानी नसताना अचानक जय शहा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष. कर्तृत्व काय? मुंबईत होणारी क्रिकेटची फायनल हे गुजरातला नेली आणि गुजरातमध्ये जाऊन हरले, हे यांचं कर्तृत्व. पण हे सगळं चालतं तुम्हाला हे घराणेशाहीच्या माध्यमातून. तुमचे सगळे चोचले तुमच्या मुलाबाळांचे चालतात. पण आम्ही जनतेची सेवा करून जर त्यांच्याकडे मतं मागितली, आणि मला तर काहीच व्हायचं नव्हतं आणि काहीच व्हायचं नाहीये, मी लढतो ती तुमची लढाई लढतोय. आमच्याकडचे गद्दार तुम्हाला मुलाबाळांसकट चालतायत. मुख्यमंत्री आणि त्याचं दुसरं ते म्हणजे पोरग आहे ते चालतंय. सगळे आमच्यातली घराणेशाही गद्दार घराण्यांची हे चालते, घराण्यांची गद्दारी चालते. घराणी फोडता तुम्ही. म्हणजे मी कालच्या सुद्धा सभेत सांगितलं की जर तुम्ही चांगले सगळे असाल, किती हुशार असलात तरी चुकून देखील भाजपवाल्यांना आपल्या चांगल्या कार्यक्रमात बोलवू नका. लग्नात तर अजिबात बोलवू नका. कारण यांची सवय अशी आहे की लग्नात बोलवल्यानंतर जाणार, येणार आग्रहाने, अरे काय म्हणतोस, कसा काय काय, मग तुम्ही या जेवायला बसा, जेवायला बसा, वासून देऊ, जिलबी देऊ, हा दे 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 दे, पुरणपोळ्या देऊ, किती 25 पोळ्या खातो मी, त्याच्यावरती तूप बरे. सगळं बोलून मस्त ढेकर देणार आणि नवरा बायकोमध्ये भांडणं लावून दुसऱ्या पंक्तीला जाणार. ही अशी दगाबाज, ही अवलादे दगाबाज. आणि त्या दगाबाजीचा कसा फडशा पाडायचा हे महाराष्ट्राला पक्क माहिती आहे. आणि या वेळेला मी परत सांगतो, धनुष्यबाण त्यांनी चोरलेलं आहे. चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. या वेळेला आपली धगधगती मशाल यांचं हुकुमशहाचं बूट जाळून टाकणारी आहे. 50 खोके वाटणारे गेले. हे माझं वैभव, माझं ऐश्वर हे खोक्यामध्ये मावणारं नाही. हे खोक्यात मावणारं माझं वैभव नाहीये, आणि तेच त्यांच्या पोटात दुखतंय. एवढं करून सुद्धा उद्धव ठाकरे संपत का नाही? कारण मोदीजी, शहाजी तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरेवरती माझ्या जनतेचा विश्वास जास्त आहे. आणि कदाचित उद्या तुम्ही 50 खोके इकडे मोकळे कराल, पण लक्षात घ्या तुमच्याकडे धनसंपत्ती आहे, माझ्याकडे जनसंपत्ती आहे. हे माझे लोक, ही माझी शक्ती आहे, ही माझी ताकद आहे. तुम्ही किती पैसे ओतले तरी वाया जातील, पण माझं एकाही निष्ठावंताचं मत तुमच्या पारड्यामध्ये पडणार नाही. आणि 2-3 दिवस राहिलेत आता आचारसंहितेला. ही जागा शिवसेना जिंकणारच. शिवसेनाच जिंकणार. पण त्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय. विजय मिळवून देणार. मागाशी फक्त शेतकऱ्यांनी हात वर केले होते, आता सगळ्यांनी हात वर करून सांगा, होय हा विजय आम्ही आज तुम्हाला दिला. नक्की. मग विजयाच्या सभेला बोलवणार? कोणत्याही गद्दाराच्या भूलथापांना बळी पडणार? मशाल एके मशाल. चोराच्या धनुष्यबाणाला उभं करायचं नाही. आणि मशालेवरती आपला जो उमेदवार आहे, उमेदवार सांगण्याची गरज आहे बस. आता फक्त नाव जाहीर करत नाही, पण मला खासदार पाहिजे. जसा आजपर्यंत तुम्ही खासदार दिला तसा या वेळेला सुद्धा खासदार पाहिजे. आणि तो खासदार दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.